आलेला आहे तर ते कले करायचे। त्यासोबतच गणेश आसळकर सर तुम्हाला देखील इथे यायचं आहे। तुम्ही ज्या पद्धतीने 2 कॅच टिपलेले आहेत त्या कॅच साठी विशाल गुंजाळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे। महादेव कदम आपण देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। आपल्या झेलसाठी या ठिकाणी आपल्याला यथोचित सन्मान आणि 101 रुपयाचं असं दोघा जणांनी कॅश प्राइज दिले ते आपण स्वीकार करायचं आहे। विकास साबळे यांच्यासाठी बॅटिंगसाठी कॅश प्राइज 500 रुपयाचं देण्यात आले होतं। विनंती असेल जे आपलं वैयक्तिक पारितोषिक असेल सामना झाल्यानंतर आपला मधला गॅप आहे त्या गॅप मध्ये पुकारलं जाईल। आपल्याला मॅच साठी वेळ होतोय, चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। मॅच मध्ये आपण स्पीड अप ठेवणार आहोत। नाणेफेक जिंकले 50+ वॉरियर्सच्या संघानं आणि घेतलाय गोलंदाजीचा निर्णय। गोलंदाजी मार्क वरती रमेश बाईकडे। रमेश बाईकडे यांचा पहिला चेंडू, पुढचा बॉल डिफेन्स मोड मध्ये असताना गोलंदाजी पण रमेश यांची पाहतोय। डावखुरा गोलंदाज आहे, त्याच्याकडे नैसर्गिक अँगल नॅचरल अँगलने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहिला भेटतायत रमेश। मात्र अचूक टप्प्याचा भेदक मारा त्यांचा आपण पाहतोय। चांगली लाईन, चांगला टप्पा, चांगली लेंथ, नाविन्यपूर्ण कौशल्य असलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती 50+ वॉरियर्सच्या संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। पुढचा बॉल ओव्हर द विकेटचा मारा आणि बापू यांनी चढवला हल्ला। चेंडू मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स निघून चालला सीमारेषा बाहेर। 4 धावा। वेलकम डीजे। मालधनगावचे सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन माननीय आदरणीय दीपक काळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। पुढचा बॉल, यावेळी मात्र एक चांगल्या पद्धतीचा बॉल, एक चांगला टप्पा जो फलंदाजाला काहीसा मिश्किल करून सोडलाय। यावेळी फलंदाजाला कळायच्या आत चेंडू मात्र जातोय विकेट कीपर स्वप्नील याकडे। या ठिकाणी नलवडे गुरुजी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। गुरुजी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। पुढचा बॉल, गोलंदाज तयार, ब्लॉकल होलचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलेला आहे। क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक। मैदानाच्या आतमध्ये बापू आहेत, मैदानाच्या आतमध्ये घायल शेर आहे। घायल शेर की सांसे उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है। आणि ते मात्र चेंडू पाठवलाय ढगात लाइटिंग लावत सीमारेषा बाहेर। वेलकम डीजे। थँक्यू सो मच डीजे। या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय। मान्य आदरणीय नलवडे गुरुजी यांचा सन्मान होतोय। रमेशला मात्र आता अचूक टप्प्याचा भेदक मारा करावा लागणार आहे। चांगली लाईन, चांगला टप्पा। धाव संख्या झाल्यात 11। पुढचा चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू आणि त्या चेंडूचा सन्मान मात्र बॅटरने केलाय। जर तुम्ही चांगला चेंडू टाकला ना सर तुम्हाला सन्मान मिळणार आहे, पण सगळ्या गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष करतायत आणि त्यानंतरच त्यांचे निर्णय देतात। त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, त्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही। पुढचा चेंडू प्रशांत माने यांचा। बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बापू यांनी, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय। आपण बापू यांची बॅट स्विंग पाहिली तर बॅट स्विंग मोठ्याने आहे। जसा चेंडू टप्पा पडतोय टप्प्याच्या जवळ जाऊन खेळण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने राहतोय। चांगली लाईन, चांगली लेंथ वरती खेळतायत आणि एकूण धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत 26 धावा। जास्त वेळ यूज करायचा नाहीये। घड्याची टिक 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 सातत्याने तुमच्यासाठी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। तर फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे या चेंडूवरती। फ्री हिटचा बॉल, पुन्हा चेंडू हवेत आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा बाहेर। आईसी बॅट घुमाई, गेंद गर 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 निकाल पड़ी। 6 रन के लिए षटकार। वेलकम डीजे।
म्हणजेच संधी आणि या संधीचं सोनं आदल्या बॉलवरती झालंय. मात्र या बॉलला काय घडतंय, क्षेत्ररक्षक स्वप्नील थोडे मागे मागे पुढे करताना यावेळी मात्र चतुराईने एक धाव काढण्यामध्ये फलंदाजांना यश आलेलं आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. नवीन बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिली. 33 धावा. धावपलकावरती चांगली गोलंदाजी होत होती, परंतु तितकी सुंदर बॅटिंग नवीन बॉलवरती आक्रमकता पाहायला भेटली. विनंती आहे मैदानाच्या इतरत्र बसलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक, आपण जिथे बसला असाल तिथे जागा पाहून बसा, कारण आपण मैदानाच्या खालच्या बाजूला पाहिलं तर ओढा आहे आणि वरच्या बाजूला पाहिलं तर झाडं आहेत. इकडे तिकडे पाहिलं तर आपण पहा, इकडे तिकडे पाहून बसा, कारण सर्प देखील फिरू शकतात, सर्प देखील असू शकतात. त्याच्यामुळे आपण येताना लहान मुलं जर घेऊन आला असाल तर त्यांच्यावरती देखील लक्ष पहा, कारण अंधाराची वेळ आहे. अंधारामध्ये हे सरपटणारे प्राणी बाहेर निघतात, त्यामुळे त्यांच्याला आपल्याकडून चुकून धक्का लागला तर आपल्याला ते दंश करू शकतात. याची विनंती घ्या मित्रांनो. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय आणि कॉम बॉक्स मध्ये आणखीन एक आवाज आपल्याशी जोडला गेला. भरत जाधव सर या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी माननीय आदरणीय नितीन काळे साहेब निकटवर्ती, माननीय अलोक गरुड, त्याचबरोबर समीर मोमीन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण पुनश्च स्वागत करूया. 33 धावा धावपलकावरती आहेत. जास्त वेळ यूज करायचा नाहीये, आपल्यासाठी पॅनलाइज देखील केले जाईल. विनंती असेल, घड्याळाची टिक 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 त्यानं सुरू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला कमी वेळामध्ये ही स्पर्धा कव्हर करणं गरजेचं आहे. अप्रतिम ही स्पर्धा, झगमगणारी दुनिया, लख प्रकाशातील, गतिमंद प्रकाशातील ही स्पर्धा आपण बेधुंद होत असताना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 2 षटकांचा खेळानंतर 33 धावा धावपलकावरती आहेत. 10 टॉवर्स, 110 दिव्यांची ही झगमगणारी आणि लुकलुकणारी स्पर्धा आपण पाहतोय. भव्य प्रकाश झोच्यातील दिव्य सामने, एक वर्तुळ आहे 360 अंशाचं, परंतु या 360 अंशामध्ये 5 गावं एकत्रित आलेत. कारण आहे मालदन प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम. गोलंदाज तयार, स्ट्रायकी एंड वरती उमेश काळे बापू. पहिला बॉल मिड स्टंप वरती होता, थोडासा जर पहिला ग्लान्स केलेला चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये जातोय. लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेनंतर धावपलकावरती एक धाव ऍड केली जाते. आर्या स्पोर्ट या संघाची धाव संख्या 34 वरती. नाणेफेक जिंकला होता 50+ वर या संघानं आणि नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं होतं सरांनी आम्ही त्यांना 40 ते 45 पर्यंत रोखू, परंतु इथे मात्र एक वेगळाच निर्णय, एक वेगळ्याच अंदाजात दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला भेटतायत. पुढचा बॉल ऑप्टमच्या बाहेर आणि इथे मात्र गोलंदाजाने खूप चुकी केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. या व्हाईटने धावपलकावरती एक धाव ऍड होते. विनंती असेल, रोड वरती कोणीही गाडी लावणार नाहीये. रोड आपला गाड्या येण्यासाठी आहे, पार्किंग साठी नाहीये. त्याच्यामुळे आपण पुढच्या बाजूला शेतामध्ये गाड्या पार्क करायच्या आहेत. पुढचा बॉल आणि हा चेंडू चांगल्या रीतीने फेकी केलेला, अचूक टप्प्याचा भेदक मारा. चांगल्या गोलंदाजीचं काम आता मात्र करावं लागणार आहे. धावपलकाला गती लागली, इथे स्टॉप लावणं गरजेचं आहे. चांगली विकेट येणं गरजेचं आहे. विकेटच्या शोधात आहेत अमोल. अनमोल कामगिरी करतील का? 35 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. बापू 28 वरती खेळतायत तर आदित्य 2 वरती खेळतायत. चांगली साथ राहिली, इथे चेंडू हवेत आणि इथे विकेटच्या शोधात होते, पण इथे मात्र झेल ड्रॉप, संधी भेटले, क्या चुटा दिल तुटा, बल्लेबाजने 2 रन लुटा. 2 धावा घेतल्या. आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये ऑप्टमच्या बाहेर होता, दुरून खेळलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, बॅटची वरची कडा आणि इथे रमेश चव्हाण भाई यांच्याकडून जेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस नॉट विन फ्रॉम द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच, जिंका मॅच. 37 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि इथे इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. डीप मधील क्षेत्ररक्षक विजय काळेसर संपूर्ण एपट लावत असताना एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहेत 38 धावा. 38 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज अमोल.
बापू आहेत आणि यावेळेला सुरेख फटका, चेंडू मात्र निघून चाललाय. टॅप केलेला फटका नजरेत समोरून बॅट आणि बॉल मधून सीट साऊंड आपल्याला ऐकायला भेटला. चेंडू मात्र पाठवला थेट सीमारेषेच्या बाहेर. स्क्रीनवरती आपण पाहतोय खूप टप्पा मागे होता, चाल पाहिली, दिशा पाहिली आणि चेंडू मात्र हवाई सफर निकल पडी 6 रन के लिए. वेलकम डीजे. अमोल साबळे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. मॅच बॉल पाठवायचा आहे. आणि इथे चेंडू पाठवला बॅकवर्ड फाईन लेग, रिजन सीमारेषा बाहेर, चेंडू निघून चालला. पंचांचा इशारा, 4 धावा चौकार. वेलकम डीजे. संकेत सो मच डीजे. 44 धावा धावपलकावरती. धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झाला आणि कोणती विकेट आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. यस, आणखीन एक बॉल ग्राह्य धरला जातोय. 6 चेंडू झाले त्या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या 48 धावा. आणि ते पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या पोहोचलेल्या आहेत 52 धावा. टकाटक चकाकी लागते या प्रकाशामध्ये. 52 धावा धावपलकावरती. विनंती आहे कॉर्नर रिजन मध्ये बसलेले प्रेक्षक, आपण थोडस मागे सरका. चला बच्चे कंपनी, खुर्ची उचलायची, थोडं मागे यायचंय. 5 फूट मागे यायचंय सीमारेषेच्या दिशेनं, कारण बॉल स्क्रीनवरती शो होत नाहीये. चला मागे या. कॅमेरामध्ये बॉल कैद होत नाहीये. 1 धाव येते आणि एका धावेने धावपलकावरती 1 धाव ऍड केली जाते. एकूण धावा 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे विकेट अजूनही आलेले नाहीयेत. विकेटच्या शोधामध्ये आहेत. रोहन गोलंदाजी मार्क वरती साबळेवाडी गावातील एक नौका गोलंदाज आपण पाहतोय. डावखुरा आहे आणि स्लोवर बनता चेंडू, खूप बाहेर फेकलेला बॉल आणि पंच वळाले. ऑप्टमच्या खूप बाहेर जातोय. वाईट लाईन मिस करून जातोय चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत आहेत आणि बॉस यांच्या माध्यमातून अद्भुत संगीतांची बरसात होते या मालदन प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल ऑप्टम्प वरती होता. चाल पाहिली, दिशा पाहिली, चेंडू पाठवला सीमारेषा पार. षटकार, अफलातून फटका. आपण स्क्रीनवरती पाहतोय ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि चेंडूला पुल केलं आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली बॅटिंग. 1 पाऊल पुढे होता आणि चेंडू खेळताना पाऊल मागे घेतला आणि चेंडू मात्र पुढे पाठवला. चांगली बॅटिंग आपण बापू यांची पाहतोय. अप्रतिम खेळी बापू यांची आतापर्यंत राहिली. बापू यांचा वैयक्तिक खेळ पाहिला तर 14 चेंडूमध्ये 44 धावांवरती बापू खेळतायत. 2 वर्ष सातत्यानं मिस्टर एमपीएल राहिलेत. पुढचा बॉल आणि हा देखील चेंडू मात्र मिस होतोय. चांगली गोलंदाजी, अतिरिक्त उसळी घेतला. बरोबर 6 मीटर वरती चेंडू फेकी केला. कमाल झाली सपना पे आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपना पे आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू सो मच डीजे.
चला कंटिन्यू करा सर, आपल्याकडे बॉल नाहीये. चला कंटिन्यू करायचं आहे, प्रत्येक खेळाडू आपला आहे, चालतोय बॉल. चला स्पीडअप ठेवायचं आहे, घड्याळची टिकटिक सातत्यानं सुरू आहे. आणि रोहन यांच्यावरती आक्रमण चांगल्या रीतीने चढवत असताना बापू आपण पाहतोय 16 चेंडू 50 धावा विस्फोटक खेळी पहिल्या मॅच मध्येच बापू यांची पाहतोय. बापू यांनी मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला विकेटवरती थांबायचं आहे, शेवटच्या तुम्हाला षटकामध्ये गोलंदाज भेटेल त्याच्यावरती तुम्ही आक्रमण करायचं आहे. आणि विकेटवरती थांबलं, जसं बॉलवरचं ग्लेझिंग रिलीज झालं, बॉल हलका झाला आणि हलक्या बॉलवरती हल्ला चढवण्यास बापू यांनी सुरुवात केली. 66 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील, गोलंदाज रोहन तयार. हा देखील चेंडू सुरेख फटका, पण फटका मात्र फसलाय की काय नाही, चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर, मस्तक पर सर दस्तक, चेंडू झाला फरार, भेटला षटकार. वेलकम डीजे. बहात्तर धावा धावफलकावरती आहेत. श्रीकांत सर, आपण नेक्स्ट मॅच कडे लगेच जाणार आहोत. टीम समर्थ स्पोर्ट्स आणि त्यांच्या समोर असतील बल्या फायटर्स. दोन्ही संघ उपविजेता आहेत, त्यामुळे ही मॅच बघायला रंगत येणार आहे. राहुल दादा यांच्या मालकीचा हा संघ आणि ॲडव्होकेट आपले शेजवळ साहेब यांच्या मालकीचा हा संघ. लगेचच टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये यायचं. टीम समर्थ स्पोर्ट्स आणि बल्या फायटर्स, पहिल्या डावाच्या अखेरी तुमचा टॉस केला जाईल. मास्तर गोलंदाजी मार्क वरती विवेक यांना आपण पाहतोय. मास्तरांना आता मात्र चांगला खेळ करून दाखवावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय छोटासा रणप आहे. 72 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक, हाणामारचं षटक म्हटलं जातं. कोणती विकेट आतापर्यंत आलेली नाहीये. आर्या स्पोर्ट या संघाची विकेटच्या शोधात आहेत 50+. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि चेंडू मात्र यावेळेला खूप आपण पाहतोय पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आपल्यापर्यंत येतोय. वाईड बॉल दर्शवतायत पंच. अवांतर धावसंख्येचं ओझं कुठेतरी गोलंदाज घेऊन सुरुवात करतोय, कारण की स्कोरबोर्ड पाहायला गेले तर 73 धावसंख्येवरती एकही गडी बाद नाही. बोथ दी बॅटर चांगले सेट झाले आहेत. चांगले सेट झालेत. पुन्हा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आणि इथे धावत सुटलाय प्रशांत, पण मात्र झेल ड्रॉप. हातामध्ये 1 बाउन्स, त्याच्यानंतर एक झटका आणि संघाला लागला पुन्हा झटका. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस ऑप्टमच्या बाहेर होता, दुरून खेळला होता हा चेंडू आणि चेंडू हवेत गिरकावणी घेत होता. प्रशांत माने पोहोचले होते पण हातातून निसटला. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. अगदी डिफेन्स घेत आहे, कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही. या अगोदरच्या बॉलवरती कॅच सुटला होता, त्यावेळेस दुसरी धावेचा प्रयत्न केला, परंतु बापूंनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की उर्वरित जे बॉल आहेत ते बापूच्या बॅटमधून आपण पाहणार आहोत. नक्कीच पाहणार आहोत, परंतु मास्तर अप्रतिम गोलंदाजी करतायत. बापूंना पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलंय. पुढचा बॉल अक्रॉस द बॅट खेळून अलॉंग द ग्राउंड डीप मध्ये आहेत वैभव आणि ते मात्र वेगाने फेकी करतील. तत्पूर्वी एक सिंगल. अत्यंत शांतता निर्माण केली मास्तर विवेक यांनी. मागच्या 4 षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजांच्या वरती आक्रमण सातत्यानं होत होतं, पण हे आक्रमण या षटकामध्ये विवेक मास्तर यांनी चांगल्या रीतीने थांबवलंय. दोन्ही बॅटऱ्यांना शांत ठेवलंय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. फुल ऑर्लेनचा बॉल, फटका फसलाय आणि चेंडू मात्र जातोय. नैसर्गिक प्रॉब्लेम, बांधावरती ब्रश आणि बॅकवर्ड रिदनचा क्षेत्ररक्षक येईल. तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी धावफलकावरती 2 धावा ऍड. 77 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत. 4.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डाव्या अखेरीस 2 डावांचा खेळ, 2 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. आतापर्यंत 28 चेंडू झालेत. 30 चेंडूंचा हा पहिला डाव आहे. फुल ऑर्लेनचा बॉल, स्लोवर वनचा वापर, सुरेख गोलंदाजी. आपला तून गोलंदाजी या षटकामध्ये आपण मास्तर यांची पाहतोय स्क्रीनवरती. फुल ऑर्लेनचा बॉल, थोडासा बॉल राईट झालाय आणि बॅटरला काहीच समजलेलं नाहीये. स्विंग अँड मिस. 4.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली लाईन, चांगला टप्पा हाताळतायत. स्लोवर वनचा पुन्हा वापर आणि पुन्हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडला झेल. शेवटच्या चेंडूवरती पहिली विकेट. टॉस साठी या ठिकाणी कॉल दिला जातोय. टॉस साठी लगेच यायचं आहे. ओमकारचा कॉल असेल.
छापा मागितला आहे आणि छापाच पडलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, टॉस जिंकला आहे. एकंदरीत जर खेळपट्टी पाहिली आणि डे नाईट स्पर्धेचा पहिला फॉर्मॅट आहे आपल्या मालदण भागामध्ये आणि पहिलंच पर्व आहे डे नाईटचं. कशा प्रकारे खेळ साजरा केला जाईल, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम बॉलिंग करू. आम्ही 50 थांबवायचा प्रयत्न करू आणि बघू बाकी. बॉलिंगचा निर्णय चांगला निर्णय आहे. आतापर्यंतचे जे खेळ पाहिले त्या पद्धतीनं कोणत्या गोलंदाजावरती तुमचं खास लक्ष असेल, विश्वास असेल की समोरच्या फलंदाजांना थांबवण्यात यशस्वी ठरतील? आमच्याकडे तसं सगळंच 5 बॉलर आहे, पण नवनाथ साबळे, प्रथमेश शेजवळे यांच्या भरोसा. बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. मी सरांच्याकडे येतो. सर, नाणेफेक तुम्ही हारलाय, परंतु मॅच ही मेहनतीच्या जोरावरती जिंकली जाते. टॉस नशिबाच्या जोरावरती जिंकला जातो. बॅटिंग करावी लागणार आहे. जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय राहिला असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण चेस करताना थोडंसं प्रेशर राहील, त्यामुळे आमच्या टीमचा निर्णय बॅटिंगचाच होता. नक्कीच ज्याला जे हवं आहे ते मिळालेलं आहे. म्हणजे टॉस इथे इफेक्टिव्ह नाही, इथे फक्त मॅच मध्ये कोण कसा खेळेल याच्यावरती इफेक्टिव्ह राहील. तुम्हाला देखील या मॅच साठी बेस्ट ऑफ लक. चला टीम, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घेणार आहोत. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाहीये. कमी वेळामध्ये आपल्याला स्पर्धा कव्हर करणं गरजेचं आहे. पण स्क्रीनवरती बापू यांनी जे अर्धशतक ठोकलं ती त्यांची विस्फोटक खेळी आपण पाहतोय. पहा ऑप्टमच्या बाहेरच्या बॉलवरती कशा प्रकारे कडाडून पडले होते. सरळ चेंडू सीमारेषेच्या दिशेनं ऑफ साईडच्या दिशेला मिड ऑफच्या बाउंड्री लाईनच्या वरून, मिड ऑफच्या डोक्यावरून देखील आपण फटका पाहिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला देखील चेंडू हवेत सीमारेषेच्या बाहेर सातत्याने चांगला फटका आपण बापू यांचे पाहिलेत. हा देखील चेंडू सुरेख आहे. पुलर लेनच्या बॉलवरती देखील आक्रमण बापू यांचं आपण पाहिलेलं आहे. चांगली लाईन वरती आणि एकतर चेंडू, हा चेंडू जर आपण पाहतोय स्क्रीनवरती ऑप्टमच्या खूप बाहेर होते. झेल मात्र ड्रॉप झाला होता आणि त्याच्यानंतर संधी भेटली होती आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूती बापू यांनी सुरेख फटका आपण पाहिला कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर आणि एक पाऊल मागे येऊन देखील चेंडू एक फटका आपण चांगला पाहिलेला आहे. चांगली बॅटिंग, पहिले अर्धशतक आपल्याला स्क्रीनवरती झळकावलेलं पाहतोय आपण. बापू यांच्या बॅटमधून चांगली लाईन वरती खेळत होते. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय टीम आर्या स्पोर्ट. चांगली बॅटिंग आपण पाहायला मिळेल. पहिली 50 मालदण प्रीमियर लीग 2025. या ठिकाणी मान्य आदरणीय विशालजी कांबळे साहेब, त्याचबरोबर रोहितजी पाटील यांचा यथोचित सन्मान. आपल्या गावचे सुपुत्र आणि या मालदण प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे जगदीश काळे दादा यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती एक कॉल काय गेला आणि लगेच ही मंडळी आली. 50+ वॉरियर्स चे संघ मालक माननीय आदरणीय प्रशांत काळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती मंडळी विराजमान होते. विजय कोळेकर साहेब, डायरेक्टर विधी ग्रुप, सचिव वृंदावन सिटी मालकापूर कराड, त्याचबरोबर सतीश पाटील साहेब, उद्योजक किल्ले मच्छिंद्रगड मालकापूर कराड, प्रकाश मुसळेकर, सेवानिवृत्त शिक्षक कराड मालकापूर कराड, त्याचबरोबर सकाराम चव्हाण साहेब, सेवानिवृत्त कर्मचारी मुंबई, त्याचबरोबर माननीय आदरणीय सचिन पाटील साहेब, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ढेबेवाडी मालकापूर, त्याचबरोबर माननीय आदरणीय विनोद जाधव साहेब, मॅनेजर ब्लू चिप कंपनी मालकापूर कराड, त्याचबरोबर माननीय आदरणीय विक्रम रसाळ साहेब, एअरटेल इंडिया मालकापूर कराड, त्याचबरोबर माननीय आदरणीय संतोष शिंदे साहेब, प्रगत बागायतदार खोडशी मालकापूर कराड यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. संक्रमण आहे तेजाचे अंधकाराकडून प्रकाशाकडे, संक्रमण आहे तेजाचे अंधकाराकडून प्रकाशाकडे. दिवस आजचा भाग्याचा, करूया स्वागत अतिथींचे, करूया स्वागत अतिथींचे. मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत. मान्य आदरणीय प्रशांत काळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन ही मंडळी उपस्थित झालेत ना, तर या व्यासपीठाला खऱ्या अर्थानं शोभा आली. जर आपण आलात या व्यासपीठाला शोभा आली, तर आपण आलात या मंचाला शोभा आली, या स्पर्धेला शोभा आली. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती माऊली यांनी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतील. वेलकम डीजे. मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी.
थँक्यू सो मच. कमाल झाली तबला प्याली राणी थँक्यू सो मच डीजे. आपण स्क्रीनवरती मान्यवरांचा यथोचित सन्मान होत असताना पाहतोय. आपण आलात तर या खऱ्या अर्थानं मालदान प्रीमियर लीगला शोभा आली. मान्य आदरणीय प्रशांत काळे साहेबांच्या विनंतीला आपण मान देऊन आलात आणि आम्हा मालदानकरांना मात्र खऱ्या अर्थानं शोभा देऊन गेलात. पुढचा बॉल, पहिलाच बॉल विजय काळे सर होते डिफेन्सिव्ह करायच्या प्रयत्नामध्ये. आपण स्क्रीनवरती पाहतोय जवळजवळ टंपच्या बरोबर 1 इंच वरून गेलाय. चांगली लाईन इन स्विंग झालाय चेंडू. चांगल्या रीतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल आणि इथे मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये असताना आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चेंडू जातोय तुर 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 निघून चालला सीमारेषा बाहेर. बाहेर 4 धावा. चौकार येतोय आणि या चौकारच्या मदतीने धावपलकाला आता चकाकी लागत असताना आपल्याला पहिला भेटते. 4 धावा धावपलकावरती येत आहेत. चांगली बॅटिंग, फक्त मनगड्यांचा चांगला वापर झाला. पुढचा बॉल कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे लाईन ठेवतील. ऑप्टमच्या बाहेरचे चेंडू मात्र विजय काळेसर आक्रमण चढवत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी डिफेन्स केला आणि स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय रमेश आयकॉन प्लेअर आहे या संघाचा आणि उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे मालदान गावातील. माऊली आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका दिला. पहिल्या विकेटचं पतन झालं, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर हा देखील सुरेख चेंडू माऊलीने हाताळला. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे, बॅट स्विंग मोठ्याने, परंतु येस पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवतायत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत, परंतु एक अवांतर धाव खर्च केली जाते. यावेळेस चांगला खोदून काढलेला चेंडू, उत्कृष्ट दर्जाचा ब्युटिफुल एफर्ट्स. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही, चांगला एफर्ट्स राहिला आणि एका धावेवरतीच समाधानी मानावे. क्षेत्ररक्षक सजवला होता, परंतु तदनंतर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड 7 आकड्यावरती. 7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील केलेला आहे. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल माऊली यांनी आपण पाहतोय. कवरचा क्षेत्ररक्षक 8 ठेवलाय आणि त्याची वाट आता तुम्हाला प्रज्वलित करावी लागणार आहे. अल्टी पल्टी दे धमाका. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून झालाय फाईन लेग दिशेच्या बाहेर. उत्तुंग असा चौकाराचा इशारा येतोय. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय रमेश यांनी. चांगला बॉल अगदी खोदून काढलेला. डेंजर झोन वरती होते, परंतु चुरसीने धाव कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते तितक्याच पद्धतीने दोन्ही बॅटर मध्ये रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अगदी पाहायला गेले तर रमेश 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय 14 धावावरती खेळतोय आणि विजयने देखील त्याला चांगली साथ दिली आहे. एक गडी बाद आपण पाहिला अमोल. एक पहिला झटका मोठा लागला होता, त्यानंतर इनिंग्स बिल्ड करण्याचा प्रयत्न अगदी कानापासून केलाय. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. या ठिकाणी सायकडे प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक सुशांत त्याचबरोबर आणि सुजित यादव ही जोडी या ठिकाणी उपस्थित झाली. त्या जोडीचं देखील आपण या मालदान प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करूया. 23 धावा धावपलकावरती आहेत. इथून हात खोलणं गरजेचं आहे. दोन्ही बॅटर ही जोडी जर रंगली तर धावा बनवू शकतील, परंतु या जोडीला आव्हान आहे बापू यांच्या कडवट गोलंदाजीचं. आणि ते आणखीन एक कडवट बॉल. टप्पा पडल्यानंतर नाकात समोरून जातोय आणि नाकात या मातीचा गंध आणि कानात या मातीचा रंग सांगून जातोय क्या जनाब कैसा हाल है. पुढचा बॉल. पुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. पहिला लेग ब्रेक टाकला, त्यानंतर एक लेंथ बॉल आणि त्यानंतर फुलटॉसने अचंबित केला आहे. नक्कीच व्हेरिएशन आहे. बापू सहजासहजी हात खोलून देत नाही आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी बापू यांची. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, पूल आहे, प्रॉपर आहे, हाऊसफुल आहे. माऊली त्याच्या खाली, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार टोको डीजे. षटकार येतोय. थँक्यू सो मच डीजे. आणि या
मालदन प्रीमियर लीग मध्ये सायगडे प्रीमियर लीगचे आयोजक त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सुशांत यादव बंडा त्याचबरोबर सुजित यादव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि वळीयात समीकरणामध्ये 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये 50+ वॉरियर्सच्या संघाला आहे. जिंदगी जीने का मजा तभी आता है दोस्तों जब जिंदगी में इश्क हो जाए और मैच देखने का मजा तभी आता है जब मैच में रिस्क हो जाए. इथे रिस्क आहे. 12 चेंडू 49 धावांचं. घड्याळची टिक 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 सातत्याने तुमच्यासाठी सुरू आहे. स्पीडअप राहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती संधी दिली. त्यावेळेला मात्र नौका गोलंदाज आपण पाहतोय. अनिकेत आहेत गोलंदाजी मार्क वरती. कशा प्रकारे लाईन ठेवतील. समोर रमेश आहेत. जास्त वेळ आपण यूज करणार नाही आहोत. 50+ वॉरियर्स आर्या स्पोर्ट तुम्हा दोघांनाही पॅनलाइज केलं जाईल मित्रांनो. स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिकेत यांना चांगलं षटक पाहायला मिळालं आपल्याला. आणि त्यानंतर अनिकेतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 12 चेंडू 49 धावांची गरज. कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडांगण आज जणू तारांगण झालं आहे. आणि या तारांगण होण्याचं कारण की चंद्र देखील साक्षीला आहे. श्रीकांत सर पहिला बॉल अनिकेतचा पहिला बॉल 12-49. राडा मोहर द विकेट ऑप्टमच्या बाहेर. चांगली लाईन आणि इथे मात्र मौलींना हुलकावणी दिली आहे. विशाल भैया आहे. ढुंडो आणि इथे मात्र पकडता निसटला जातोय की काय. आणि इथे मात्र प्रेक्षकांचा इशारा येतोय. चौकार आहे. पंचांचा इशारा काय येईल. 4 आहे. 4 आहे. प्रेक्षकांनी चौकार दिलेला आहे आणि 4 धावा भेटलेल्या आहेत. आणि स्क्रीनवरती आपण पुन्हा एकदा पाहतो ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि मौल्यांना हुलकावणी दिली आणि चेंडू मात्र टप्पा विशाल भैया देखील होता. पहिला विस्कटला आणि पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल ते सरळ बॅटने खेळलेला चेंडू स्ट्रेट अलॉंग द कार्पेट. बॅटर झाला सुरू. चेंडू जातोय तुरु 4 धावा. चौकार. चेंडू 41 धावांची आवश्यकता. अशी तुफानी बॅटिंग करावी लागणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची वरची कडा बाहेरची कडा. क्षेत्ररक्षकांनी इथे मात्र पकडलेला आहे. थर्ड मॅन रिजन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन इनफिल्डच्या आतमध्ये होते. चांगला चेंडू रोखला आणि 1 धाव कंप्लीट केली. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं कारण की जसा आउटफील्डवरती चेंडू गेला चेंडूने वळण घेतलं होतं परंतु एका हाताने कॅरी केला. नक्कीच 2 चौकारानंतर एक चांगला चेंडू हाताळला अनिकेतने आणि 9 स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू गुल झालाय. लेग स्टंप मिस केले आणि पंच वळतायत. मैं हूं ना व्हाईट बॉल येतोय. आता मात्र समीकरण पाहिले गेले तर 9 चेंडू 39 धावा. यावेळी समोरच्या देशाने माऊली होते. बॉलवर जायला पाहिजे तर पुन्हा एकदा माऊली यांच्या ठिकाणी आपण फंबल पाहायला मिळालं. उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना हुलकावणी देऊन चेंडू डीप मध्ये. विशाल यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आता मात्र समीकरण श्रीकांत सर प्रत्येक बॉलवरती चेंज होते. अनिकेतने कमबॅक केला आहे परंतु समोर रमेश जो चांगल्या लय मध्ये आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून चौकार आला आहे. एक उत्तुंग षटकार आला होता परंतु तोच रमेश आपण पुन्हा एकदा पाहतोय. बॉल रमेशने मात्र आता सोडून दिलेला आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल वाईडिश लाईन मिस करून जातोय आणि ते मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे हात दोन्ही दिशांना समांतर येत आहेत आणि धाव मात्र अवांतर. 8 चेंडू 37 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. 2 चेंडू इम्पॉर्टंट. ते 2 चेंडू अनिकेत चकवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळून काढलाय. मुक्त प्रदेश शोधून काढलाय. दोनों के बीच दोनों के दिखाया मोर और एक खींचा शानदार दमदार एमपीएल का 4. वेलकम डीजे. चांगले फटके पाहायला मिळाले. आतापर्यंत 3 बाउंड्री आल्या आहेत. चांगल्या लय मध्ये आहे रमेश. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख आणि बॅल्स रिमूव्ह झालेत. पंचांचा काही इशारा असेल. एस पंच आमच्याकडे होत आहेत. चांगलं आपण निर्णय पाहिला परंतु थोडासा वेळ घेऊ आम्ही लगेच
क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून निर्णय तुमच्यावरती पोहोचायला स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बॉक्स मध्ये देखील एक गोड आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला नोट आउट आहे भेटणार सर. स्क्रीनवरती आपण दाखवतोय बिग स्क्रीनवरती. अगदी चांगला धावला आणि चेंडू लावेपर्यंत नक्कीच पोहोचतोय. सेफ आहे ना, नक्की सेफ आहे. आता काळजाचा ठोका थांबला असेल. नक्कीच. बरं सर, आपण या ठिकाणी बॉक्स मध्ये विदर्भ एक्सप्रेस श्री हर्षद पाटील सर यांचा गोड आवाज ऐकणार आहोत, जिल्हा परिषद शिक्षक डेप्युटी यांचा. या ठिकाणी विनंती आहे माननीय आदरणीय सूरज जमदाडे वैभव लक्ष्मी पतसंस्था चेअरमन, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर सचिनजी देसाई, आपल्याला देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन देसाई गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 6 चेंडू आधी चेंडू असा टाकला होता की अर्ध्या पिच वरती टाकला होता आणि फलंदाजाला वेळ लागला नाही त्याला सीमा रेषा बाहेर फेकण्यासाठी. षटकार येतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वेलकम डीजे. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. थँक्यू डीजे. दिलात झापक झुपक झापक झुपक. थँक्यू सो मच डीजे. आणि खेळ राहिलाय आता मात्र 4 चेंडूंचा. 25 धावांची आवश्यकता असताना चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक आहे, दोघे एकमेकांकडे पाहत आहेत आणि चेंडू त्यांच्याकडे पाहतोय आणि म्हणतोय थांबा, रुक बेटा रुक, मी इथे पडतो आणि तुम्हाला ये उचल आणि फेक. नक्कीच दोन मिसकम्युनिकेशन दोघांमध्ये. चांगला कॉन्टॅक्ट नव्हता आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. त्यानंतर 2 रन कंप्लीट केले. यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने होते. अगदी दोन्ही फलंदाज सेट झाले आहेत, परंतु त्यांच्या बॅट मधून येत चांगले फटके आलेले नाहीयेत. या मॅच मध्ये मात्र पहिल्या डावामध्ये खेळ विस्फोटक राहिला. चांगली गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये मात्र. परंतु इथे मात्र या षटकामध्ये चांगली लाईन हाताळतायत सचिन देसाई आणि ते मात्र पुल केला. चेंडू मात्र जातोय ढगात लाइटिंग लावत सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा, दोन्ही हात गगनाकडे. आउट ऑफ द पार्क षटकार. मन चोरून पाहतय ग. वेशी वेळोवेळी मान्यवरांना मानवंदना देणारा फटका षटकार. आपण स्क्रीनवरती पाहत होतो. अगदी मनापासून डान्स करतोय, आनंद घेतोय. अगदी हे छोटे पाय मालदन प्रीमियर लीगचं हेच मोठं कौतुक आहे. या मॅचचा हिरो सामनावीर ठरतायत उमेश काळे बापू आणि या अगोदरच्या मॅचचा हिरो विकास साबळे. हा देखील पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि मी विनंती करतो टीम समर्थ आणि टीम बल्या फायटर्स, आपण सेट राहायचंय, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. टीम समर्थ पहिल्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच विकास साबळे. पहिला मॅचचा